नमस्ते. मी नगरसेवक महेश लक्ष्मी केशव शिंदे, प्रभाग क्रमांक 8. आज भारतीय जनता पार्टीच्या वतीने एक महत्त्वाच्या विषयावर आपण पत्रकार परिषद घेत आहोत. तो विषय म्हणजे अकलूज गावठाण विस्तार. अकलूज गावठाण विस्तार या विषयाला तब्बल 24 वर्ष पूर्ण झालेली आहेत, परंतु आज तागायत गोरगरीब वंचित घटकातील लोकांना अजून त्यांच्या हक्काच्या जागा मिळालेल्या नाहीत. या संदर्भात आपण पत्रकार परिषद घेऊन आपण सर्व पुराव्यानिशी आज पत्रकारांसमोर तो विषय आणि जनतेसमोर तो विषय मांडणार आहे. गावठाणाचा प्रश्न नेमकी किती वर्षापासून प्रलंबित आहे? 24 वर्ष झाले. तब्बल 2002 ला प्रस्थापित जे आहेत त्यांनी हा विषय हाती घेतला होता. त्यांनी त्यानंतर 2004 ला जागा म्हणजे ज्या जागा वर्ग केल्या होत्या लाभधारकांकडनं, ज्यांच्याकडनं जागा घेतल्या होत्या, तो महाराष्ट्र शासनाकडची जागा देण्यात आली आणि 2007 ला त्या जागा लोकांच्या नावावर करण्यात आल्या. घोषणा ह्याची 2002 ला झालेली आहे, 2002 ला, आणि गावठाण विस्तार हे 2007 ला झालेला आहे. म्हणजे लोकांकडे हस्तलिखित जे उतारे आहेत ते 2007 ला द्यायला चालू केलेले आहेत यांनी. इतकी वर्ष हा विषय मार्गी न लागण्याचं मुख्य कारण काय? आता कसं आहे, ती जी म्हणजे आता जागा जी आहे ती जागा मुख्य ठिकाणी आहे, अकलूज बायपास. आणि याच्यामध्ये तुम्हाला मी सांगतो, विश्वजित नष्टे आहेत, त्याच्यानंतर रतनलाल होरा आहेत, प्रितेश होरा आहेत, औदुंबर नरळे आहेत, महादेव नरळे आहेत. या लोकांच्या जागा होत्या त्या. आणि यांना यापैकी आहे का नाही, जे आपले रतनलाल होरा जे आहेत त्यांना मोबदला मिळालेला नाही. त्या संदर्भात त्यांनी कोर्टामध्ये दावा केला होता मोबदल्याच्या संदर्भात. त्यामुळे हा विषय प्रलंबित राहिला होता. पण तो विषय लाभधारकांमुळे राहिलेला नाही. लाभधारकांच्या नावावर जागा झालेल्या आहेत, हस्तलिखित पुरावे उपलब्ध आहेत, कब्जा पावत्या आहेत, ताबा पावत्या आहे. मग आमच्या जागा न देण्याचं कारण काय? ही भांडणं कुणाची आहे? ती महसूल विभाग आणि म्हणजे ज्याने दावा केलेला आहे त्याच आहे. पण आम्हाला जागा न देण्याचं कारण काय? मग नेमकं आम्हाला महसूल विभाग फसवतोय का नगर परिषद फसवतोय हेच आम्हाला समजत नाही आतापर्यंत. येस, त्याबद्दल आपली भूमिका काय आहे? हे बघा, मुळामध्ये 55 चौरस मीटरची जागा आहे. किमान मी म्हणतोय पाऊण गुंठा. 2002 ला माझ्या कुटुंबामध्ये 4 माणसं होती. आता 24 वर्षानंतर माझ्या कुटुंबामध्ये 13 माणसं झालीत. जरी त्यांनी टावर बांधून जरी देणार होते तर 1 RK, जास्तीत जास्त 1 BHK, ही लोक त्यामध्ये बसली असते का? किमान पाऊण गुंठ्यामध्ये 1 मजला, 2 मजला, किमान 3 मजला तर आपण बांधू शकतो. मग ही लोक 3 BHK प्रत्येक कुटुंबांना लाभधारकाला देणार आहेत का बांधून? 32 एकर क्षेत्र आहे. 32 एकर क्षेत्रापैकी 7 एकर क्षेत्रामध्ये गावठाण वसलेला आहे. आणि जर टावर बांधायचा असेल तर 3 एकर मध्ये संपते पूर्ण. उर्वरित जागायचं काय करणार आहे? हा विषय आमची भूमिका एकच आहे. हाय ती जागा लोकांच्या नावाच्या लोकांना दाखवायचा आहे. ही जागा एक जागा क्रमांक 1 तुझ्या आहे, 2 तुझा, प्लॉट नंबर 2 तुझा आहे, 3 नंबर तुझा, एवढंच सगळं झालेलं आहे. आमच्या नावावर सगळं झालेलं आहे. महसूल प्रशासन बी म्हणतंय, तुम्हाला मी जे आता पत्र दिलेलं आहे त्याच्यामध्ये सगळं महसूल प्रशासन काय म्हणते बघा, की आमच्या नावावर जागा झालेल्या आहेत, त्याचे फेरफार नोंद झालेले आहेत, आम्ही तुम्हाला तुमच्या जागा ताब्यात दिलेल्या आहेत. फक्त ते काय म्हणतंय की हा विषय नगर परिषदेच्या अभिप्रेत आहे. म्हणजे काही लोकांचं मत आहे सत्ताधाऱ्यांचं की आम्ही टॉवर बांधणार, आणि ज्यांना जागा दिलेली आहे ते म्हणतात आम्हाला जितकी जागा दिली तितकी मिळावी. येस, यावरून संघर्ष सुरू आहे. त्यामुळे हे प्रकरण नाही रेंगाळलेलं आहे असं वाटतंय का? नाही, तसं काय ना, असा 100% असू शकतं. प्रस्थापित व्यवस्थेला गोरगरीब वंचित घटकाला जागा द्यायच्या नसतील त्या ठिकाणी. आता असं पण आम्हाला निर्देशनास आलेलं आहे की आम्ही ज्या वेळेस जागा मोपणी केली त्याच्यामधील 4 एकर जमीन सुद्धा विकलेली आहे. याचे पुरावे सुद्धा आपण इथे उपलब्ध केलेले आहेत. लोकांना दिलेल्या जागापैकी त्यापैकी 4 एकर जागा सुद्धा विकलेल्या आहेत. आता मग ही 32 एकर पैकी 4 एकर गेली, आता राहिली 28 एकर. आता 28 एकर मधनं 7 एकर तर गावठाण लाभधारकांना देण्यात आलेले आहेत. उर्वरित जागा जर मग हे फ्लॅट सिस्टीम जर बांधली, 3 एकर 2 एकर मध्ये फ्लॅट सिस्टीम बसते.
उर्वरित जागेचे हे का करणार आहे? विकलेली 4 एकर जागा आहे ती तुम्ही परत मिळवून देणार? 100% आम्ही गुन्हा दाखल करणार आहे. आमचा लढा कोणाशी आहे? प्रशासनाशी आहे. आम्ही प्रशासनावर गुन्हा दाखल करू डायरेक्ट. महसूल विभागानं जर आमच्या जागा आमच्या ताब्यात नाही दिल्या, महसूल विभाग नगर परिषदेकडे ढकलतंय, नगर परिषदेत महसूल विभागाकडे ढकलतंय. नेमकं काय विषय आहे? तुमच्या दोघांच्या भांडणामध्ये गोरगरीब वंचित घटकांच्या लोकांचा का त्रास? लोकांना का त्रास? बरं असं नाही ना की बाबा त्या जागा आमच्या नाहीत, असं नाहीच ना. तुम्ही आम्हाला हस्तलिखित पुरावे दिलेत की काय एवढ्या मोठ्या आमच्याकडे कब्जा पावती उपलब्ध आहे. कब्जा पावती कधी मिळते? ज्यावेळेस तुम्ही आम्हाला जागा ताब्यात देता. हस्तलिखित पुरावे आहेत, एवढे मोठे पुरावे घेऊन बसलोय आम्ही इथं. पत्र आहेत तुमचे वाटप केलेले सगळे, आणि तुम्ही आम्हाला जागा का देत नाही? चालू आहे हम्म? चालू हा. आहे विभाग आणि प्रशासन नगर परिषद. हा. तर ते इथले जे सत्ताधारी आहेत हा. ते जसं हे करतात, काय म्हणते त्याला, माकडाची गोष्ट आहे की ते दूरवरचं माकड, हा. त्या पद्धतीने सत्ताधारी करते असं तुम्हाला वाटतंय का? मुळामध्ये सत्ताधाऱ्याचं आणि आमचं भांडण नाही. आमचं मी तुम्हाला आत्ताच क्लिअर करतो. नाही, सत्ता त्याच्या पाठीमागं सत्ताधारी 100% हात असू शकतो, असू शकतो, 100% असू शकतो. आमचं म्हणणं एवढंच आहे. आमचं भांडण कोणाशी आहे? महसूल प्रशासन विभागाशी आहे, प्रशासन विभागाशी आहे. आता त्यांनी सांगितलेलं आहे नगर परिषदेला अभिप्रेत आहे. नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांना आम्ही सर्व नगरसेवक भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते भेटलेलो आहे मुख्य अधिकाऱ्यांना. मुख्य अधिकारी साहेब म्हणले की हा विषय आमच्या अंतर्गत येत नाही सध्या तरी. मग काय येत नाही त्याचे पुरावे सुद्धा आम्ही, काय येतो ते सुद्धा पुरावे आम्ही उपलब्ध केलेत. तुमच्याकडे आता एवढे पुरावे आहेत, तुम्ही कोर्टात जाणार का? आंदोलन करणार? ऐका ना, कोर्टात जायचा आमचा विषयच राहणार नाही. मुळामध्ये जागा आमच्या नावावर झालेल्या आहेत त्या, पुन्हा तेच सांगतोय मी, जागा आमच्या नावावर झालेल्या आहेत त्या, मोजणी झालेली आहे, पैसे भरून शासकीय मोजणी झालेली आहे. फक्त होरा जे आहेत त्यांचा मोबदला द्यायचा महसूल प्रशासनाचा विषय होता तो, आणि त्याचा सुद्धा शासन निर्णय 13 मे 2026 ला निघलेला आहे. ते सगळं कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झालेली असताना सुद्धा हे जर जागा द्यायला टाळाटाळ करतात, तर तुम्ही याबद्दल कोर्टात सुद्धा मागू शकता ना की बाबा हे बघा, बरोबर आहे तुमचं, कोर्टात दाद मागायची काय गरजच नाही. आम्हाला माहिती आहे आमच्या जागा त्या आहेत त्या. शेवटी आम्ही आक्रमक पद्धतीने, आक्रमक भूमिका घेऊन आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीने आदरणीय या माळशिरस तालुक्याचे माजी आमदार रामभाऊ सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली, आमचे अकलूजचे शहर अध्यक्ष महादेवजी कवळे यांच्या नेतृत्वामध्ये, आणि मी नगरसेवक हा विषय आणि आमचे सर्व नगरसेवक एकत्रित येऊन हा विषय हाताळत आहे. जरी हा विषयाचा पाठपुरावा मी जरी करत असलो तर माझ्या पाठीमागं भारतीय जनता पार्टीची ताकद आहे, आणि तो विषय आम्ही 100% मार्गी लावणार आहे, आणि तो लागलेला आहे. अजूनही सांगतो, तो विषय मार्गी लागलेला आहे. यांनी जर आम्हाला जागा दिलेल्या नाहीत, शेवटी आम्ही पुढाकार घेऊन लोकांना सांगणार आहे शेड मारा, बघू पुढे काय असेल ते, कारण जागा तर मुकून दिलेली आहे त्या. शेवटी आम्हाला ती भूमिका घ्यावी लागेल, कारण की टोलवा टोलवी आज 24 वर्ष झाले. इथून पुढची आता आमची पिढी आली, आमच्या मागची पिढी, नंतर आमची पिढी, आता ह्याच्या पुढच्या पिढीला बी हा संघर्ष करावा लागणार आहे का? हा, 100% विषय होगा. मुळामध्ये काय आहे, गावठाण विस्तार योजना ही ग्रामपंचायत असताना अंमलात आलेली आहे, म्हणजे ग्रामीण भागासाठी असते. गोर गरीब वंचित घटकांसाठी, ज्याला घर नाही, जे अजून सुद्धा झोपडपट्टीमध्ये राहतात, अशा लोकांना ती गावठाण विस्तार योजना असते. त्यावेळेस म्हणजे 2002 ला आम्ही ही घोषणा झाली होती. 2007 ला 2004 ला ते वर्ग झालं अकलूज मंडल अधिकाऱ्यांकडे, आणि त्याच्यानंतर 2007 ला त्याचे उतारे द्यायला चालू झाले, कब्जा पावती द्यायला चालू झाले. आता मुळात हा विषयच राहिलेला नाही की बाबा महसूल प्रशासनाने काय म्हणायचं, नगर परिषदेने काय म्हणायचं. आता ते सरळच म्हणते नाही की बाबा ह्याच्यामध्ये, ह्या पत्रामध्ये काय म्हणते बघा. नाही नाही, घरपट्टी कशा करणार, अजून तिथं राहायलाच गेलेलो नाही ना. नाही, गावठाणामधल्या जागेला घरपट्टी आकारली जात नाही. मुळामध्ये अजून आम्ही आमच्या ताब्यात जागा दिल्यात का? प्लॉट नंबर दाखवलाय का तुम्ही? मग त्याच्या आधीच घरपट्टी कसं तुम्ही आकारणार? 100% स्पॉट राहिलाय. एकच राहिलंय की जर एखादा 2002 साली ज्यावेळेस ग्रामपंचायतीनं गावठाण मंजूर केलं, गावठाण मंजूर केल्यानंतर तिथं
त्या नवीन बस स्टँडच्या पाठीमागचं जे काही क्षेत्र आहे तेवढं अकलूज ग्रामपंचायतच्या अखत्यारीत आलं. त्या अखत्यारीत आलेलं क्षेत्र सगळंच्या सगळं जे काही अकलूजच्या म्हणजे एका ठिकाणी म्हणजे मूळ अकलूज मध्ये लोकांचं विस्तारीकरण जसं वाढत चाललं त्यावेळी मूळ अकलूजच्या लोकांना तिथं राहायला जागा कमी पडायला लागली. मग ते जागा कमी पडताना प्रस्थापितांना त्यावेळेच्या असलेल्या तत्कालीन सरपंच त्यांच्या घरातल्या काही लोकांचे 11,000 रुपये भरून घेतले आणि त्यांना सांगितलं की तुम्हाला ह्या ठिकाणी आम्ही जे काही 55 चौरस फूट म्हणजे साधारण आताचं एक 590-592 स्क्वेअर फूट जागा प्रत्येकी वाटण्याला येतं ती तुम्हाला आम्ही मंजूर करून देऊ. पण त्यावेळेपासून ते 2026 येईपर्यंत त्यांनी कुठलीही जागा कुठल्याही व्यक्तीला संबंधित व्यक्तीला दिलेली नाही. त्यांना फक्त आश्वासित केलं की हे 5 गुंठ 7 गुंठ आणि जे काही 5 एकर 7 एकर जे तुम्हाला आम्ही देऊ त्यामध्ये तुम्ही तुमची आखणी करा, तुमची मोजणी करा. तुम्हाला फक्त देऊ म्हणून सांगितलं पण प्रत्यक्षात तिथं काही दिलेलं नाही. कुणाचाही प्लॉट तिथं डायरेक्ट ताब्याला दिलेला नाही. फक्त आतापर्यंत खेळवत ठेवलं देऊ 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 करत. आणि आता तात्पुरती ग्रामपंचायत तिथं बरखास्त झाल्यानंतर ज्यावेळेस नगरपालिका आली तर तेव्हापासून आमचे नगरसेवक संपूर्ण सगळे नगरसेवक त्याला लढतायत, त्याला भांडतायत की बाबा ती जी 2002 ची योजना आहे ती त्यावेळी 2007 मध्ये जे काही वाटप झालं ते वाटपाप्रमाणे एकतर आम्हाला द्या, नसेल तर जी काय तुमची महाराजची जी काही योजना चालू आहे त्यावेळी जे काय मूळ 2002 मध्ये 2005 मध्ये जे काय 11,000 भरले त्याचा एकतर मोबदल्यापैकी ती जागा एकतर आम्हाला द्या, नसेल तर आम्हाला त्या ठिकाणी आमची घरं बांधून द्या. तर तुमचा प्रश्न चालू द्या, मी तुम्हाला बोलायला तयार. मुळामध्ये आता विषयच राहिलेला नाही. हा जागा त्यांनी ताब्यातच द्यायच्या आहेत. आता नगर परिषदेला सांगितलेलं आहे द्यायला म्हणून, पण नगर परिषद म्हणते हा विषय आमच्या अंतर्गत येत नाही. जर नगर परिषदेच्या अंतर्गत जर हा विषय येत नाही तर नगर परिषद फटाकड्याचा स्टॉलचं विक्री हे कसं भरून घेते, टेंडर कसं काय भरून घेते? 9 लाख तुम्ही महसूल घेताय त्या जागेचा निलाव करून, मग कसं काय घेताय? आणि तुम्हाला अधिकार कोणी दिला? जर ती गावठाणाची जागा तुमच्याकडे नाही झाली, अधिकार कोणी दिला? त्या ठिकाणी गटारी करायच्या, ड्रेनेजची लाईन करायची, रस्ते करायचे अधिकार कोणी दिला? मग हा बी प्रश्न पडतो. आणि याच्यामध्ये बघा महाराष्ट्र शासनाने इथं डायरेक्ट पत्र काढलेलं आहे. इथं 3 ऑगस्ट 2021 ला ग्रामपंचायत अकलूज ऐवजी नगर परिषद अकलूज अस्तित्वात आली आहे. सदर जागेचे संपादन गावठाण विस्तार व प्रयोजनासाठी झाले आहे. संपादन मंडळ ग्रामपंचायत अकलूजचे अस्तित्वात संपुष्टात येऊन नगर परिषद अकलूज अस्तित्वात असल्याने ग्रामपंचायत अकलूजचे सर्व मतदायित्व आपोआप नगर परिषदेकडे वर्ग झालेले आहे. आता ज्या वेळेस नगर परिषद अस्तित्वात येते, ज्या वेळेस नगर परिषद अस्तित्वात आल्यानंतर ग्रामपंचायत मध्ये जे दायित्व असतं ते सर्व नगर परिषदेच्या ताब्यात ऑटोमॅटिकली जात असतं. हे तरी लक्षात असावं. शिवनचं म्हणणं आहे की हा विषय आमच्या अंतर्गतच येत नाही. मला हा विषय म्हणजे त्यांना अजून नवीन आलेले आहेत, त्यांना हा विषय माहित नाही. पण यापूर्वीचे जे दयानंद गोरे साहेब होते त्यांनी आम्हाला खांब सुद्धा राहून दिले होते, त्या ठिकाणी स्वच्छता करून दिले होते. त्यांना आदेश सुद्धा येतं, तहसीलदारांचा आदेश सुद्धा होता जागा वाटप करा म्हणून. मोजणी झालेली आहे जागा, त्यांना हातखुणा दाखवा हे करा. त्यांनी हातखुणा सुद्धा दाखवले होते, खांब सुद्धा रावले होते, पण अर्ध्या रात्रीतच ते खांब गायब झाले. हो दाखवला की, दाखवला त्यांना JR सुद्धा दाखवला आणि त्यांना सर्व पुरावे सुद्धा दाखवलेले आहेत. आता सध्या हा विषय नगर परिषदेच्या अंतर्गत विषय राहिलेला आहे. आमचं अल्टिमेटम एवढंच आहे की येणाऱ्या 1 महिन्याच्या आत एक तर महसूल प्रशासनाने हा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावावा, किंवा महसूल प्रशासन जर म्हणत असेल नगर परिषदेचा विषय आहे तर नगर परिषदेने हा विषय कायमस्वरूपी मार्गी लावावा. नंतर त्या ठिकाणी माडा प्रकल्प राबवायचा असेल तर प्रत्येक कुटुंबाला 3 BHK द्यावावे. अन्यथा आम्ही लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन भारतीय जनता पार्टीच्या वतीने श्री महादेव कवळे यांच्या नेतृत्वामध्ये करणार आहे. अतिक्रमण निघलंच पाहिजे. कालच पंचशील नगर मध्ये कबीर मोरेच्या पत्र्याचं शेड पाडलं. काल कबीर मोरेच्या घराचं पत्र्याचं शेड पाडलं. ते म्हणले की अतिक्रमण केलेलं आहे, त्याच्यामुळे आम्ही ती नोटीस देऊन पाडलेलं आहे. तशा प्रकारचे अकलूज मध्ये पण बरेच अतिक्रमण आहेत.
मग ही अशा पद्धतीने जर जाणीवपूर्वक जर टार्गेट करून कारवाई करत असतील तर आपण गावातील अतिक्रमणाबद्दल काय निर्णय घेऊ? आमच्या प्रशासनाला एकच मागणी राहील की आम्ही व्यक्तिशः न बघता ज्या ज्या लोकांनी अतिक्रमण केलेलं आहे त्या प्रत्येकाचं अतिक्रमण निघलं पाहिजे. तिथं मोठा लहान हा कुठलाही भेदभाव न करता जे कोणी असतील, हे अतिक्रमण आताच झालेलं नाही, मागं ग्रामपंचायत असतानापासून प्रस्थापितांना त्यांच्या समर्थकांना त्यांच्या कार्यकर्त्यांना कुठंतरी खत पाणी घालण्यासाठी गावात तिथं शासकीय जागेवर प्रत्येक ठिकाणी अतिक्रमण करायला लावलेलं आहे. आणि मला आज आपलं सीओना विनंती करायची या पत्रकार परिषदांच्या माध्यमातून, तुम्ही फक्त कुठलाही व्यक्तिशः टार्गेट न करता ज्या ज्या लोकांचं अतिक्रमण असेल त्या लोकांचं अतिक्रमण तात्काळ पद्धतीनं तात्काळ लेवलला काढून घ्यावं ही माझी त्यांना विनंती राहील. आणि हा या संदर्भात काय करणार? म्हणजे हे आता नगरपालिकेने भूमिका घेतलेली आहे अतिक्रमण काढायची. नगरपालिकेला आमच्या चारही नगरसेवकांचा पाठिंबा राहील. सर्व चोख नो झोन केलेला आहे. तरीही तिथं काही सामाजिक संघटनेचं बोर्ड आहे आणि त्याबद्दल आपली भूमिका काय? कोणाचं तिथे बॅनर लावायला परवानगी नाही, कोणाचे बॅनर लावायचं नाही म्हणते. तरी सुद्धा काही लोकांनी मला सांगितलं की त्यांच्या घराच्या लोकांचं काही संघटनेचं बोर्ड आहे. असं आम्ही होऊ देणार नाही. सगळ्यांना समान न्याय मिळेल. एकाने लावायचं आणि दुसऱ्याला लावायचं नाही असं काय होणार नाही. आम्ही चारही नगरसेवक त्या गोष्टीकडे 100% नजर ठेवून आहे आणि पूर्ण भारतीय जनता पार्टी सुद्धा त्या गोष्टीवर नजर ठेवून आहे. जर असेल तर त्याबद्दल नगरपालिका सीओ साहेबांना आम्ही भेटून आम्ही निवेदनामार्फत मागणी करू की जे हे लावलेलं आहे त्यांनी बॅनर फ्लेक्स किंवा त्यांच्या संघटनेचे काय असतील ते तात्काळ त्यांना काढायला आम्ही निवेदनामार्फत सांगणार आहोत. आणि हा विषय काय फक्त एकाच नाही. आमचं अकलूज शहराचे सरचिटणीस अमोल माने 2018 पासून त्या ठिकाणी भरते नावाच्या व्यक्तीने अतिक्रमण केलेलं आहे. शासकीय जागेवर 6 गुंठ्यावर 6 ते 8 गुंठे भरतात तिथं अतिक्रमण आहे. त्या माणसाने 2018 पासून त्या गोष्टीचा पाठपुरावा केलाय. आता त्यांना फक्त 15 दिवसाचा अल्टिमेटम दिलेला आहे. त्यांनी जर त्या जागा अतिक्रमण नाही काढलं तर 100% प्रशासन नगर प्रशासन त्याच्यावर कारवाई करणार आहे. आणि भारतीय जनता पार्टीच्या चारही नगरसेवकांचं अकलूज मधील चाललेल्या पूर्ण विकासावर लक्ष आहे. जिथं जिथं विकास होतोय तो कशा पद्धतीनं चालू आहे, त्याच्यासाठी कसलं मटेरियल वापरलं जातं, ह्या सगळ्या गोष्टीवर भारतीय जनता पार्टीचं लक्ष आहे. आणि चारही नगरसेवक त्या स्पॉटला पोहोचतात आणि त्याची पाहणी करून आम्ही ठरवतो की ते काम दर्जाशीर आहे का दर्जा नाही हे पण आहे. आंदोलनाची तारीख जाहीर केली का? 1 मिनिट. आता पत्र दिलेलं आहे. आता हा विषय कलेक्टर साहेबांपाशी त्यांनी पत्र दिलेलं आहे प्रांत मॅडमने की हा विषय नगर परिषदेच्या अभिप्रेत आहे म्हणून. कलेक्टर साहेबांचं उत्तर येस्तोवर आम्ही शांत बसणार. त्यानंतर माधुजी कवळे यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही सर्वजण एकत्रित बसून आंदोलनाची तारीख, तीव्र आंदोलन करायचं, शांतते पद्धतीने करायचं. शक्यतो आम्ही तीव्र पद्धतीनेच करायचं. आता शांत बसून ह्यांनी 24 वर्ष घालवलेली आहेत. आता तीव्र बरेच लोक नगर परिषदेमध्ये गेले, ज्यांना जागा नाही त्यांना जागा पण देणार, घर पण बांधून देणार. हा का प्रकार? त्याची म्हणजे शासनाची जी योजना आहे ना त्याच्यामध्ये ज्या लोकांना घर नाही तर त्यांना ती जागा उपलब्ध करून द्यायची असं महसूल प्रशासन विभागाने सांगितलेलं आहे. तर अजून अकलूजमध्ये आता सध्या ही गावठाण असून सुद्धा आपल्याला जागा मिळत नाही सध्या. तर ती जागा उपलब्ध करून देणे, लोकांना जागा देऊन घर बांधून देणे, ह्या गोष्टीवर माझा विश्वास नाही किंवा आमच्या लोकांचा तर विश्वास नाही आहे. ती जागा तुम्ही देणार म्हणजे ते पण एक प्रकारचं गाजर असू 100%. आणि त्या जागा ती उपलब्ध करून दाखवून तिथल्या पण जागा लाटण्याचा प्रकार होऊ शकतो ह्याच्या. आणि विषय म्हणजे सांगतो, हा विषय काय आत्ताच नाही. 2021 पासून आम्ही 9 तास जमिनीखाली पुरून घेतलेला आहे ह्या विषयासाठी. त्यांना माहित आहे तो विषय पत्रकारांना. 9 तास ह्या जमिनीखाली पुरून घेतलेला ह्या विषयासाठी. आम्ही अर्धवट हा विषय सोडणारी माणसं नाही. तेव्हापासून आतापर्यंत पाठपुरावा करतोय. विषय एवढाच होता की त्यावेळेस आम्ही कोणाच्या तरी नेतृत्वामध्ये तो विषय करत होतो, परंतु त्यांनी पाठपुरावा अर्धवट सोडलेला आहे. पण तिथून पुढे आम्ही अर्धवट जरी सोडला तर आमचं बारीक लक्ष ह्या विषयाकडे होतं. प्रत्येक गोष्टीचा फॉलोअप, त्यांचे प्रत्येक पत्र, शासन निर्णय, कोर्टाचा आदेश हे सगळं आम्ही काढलेलं आहे. आता तुम्ही एवढं म्हणसाल, हे बघा प्रत्येक लाभधारकाची माझ्याकडे यादी आहे. तो कोणत्या जातीचा आहे, त्याला किती जागा मिळालेली आहे, त्याचं नाव, नंबर, मेलाय का, जिवंत आहे का, एवढ्यापर्यंत आम्ही काढलेलं आहे. त्याचा फेरफार नंबर हे सगळं उपलब्ध आहे आपल्याकडे. हो,
राज्यात देशात तुमची सत्ता असताना एवढा संघर्ष करण्याची गरज असं काय नाही. आता पहिलं पूर्वी पण काँग्रेस राष्ट्रवादी होतच की, तेव्हा पण तर आम्हाला संघर्षच करावा लागला. त्यांची बी सरकार होतं, त्यांनी का देऊ शकले नाही त्याविषयी. एवढं आहे ना तुमची पावर आहे, ताकद आहे. मग आम्ही लढतोयच ना. आदरणीय महसूल मंत्री बावनकुळे साहेबांनी आदेशच दिलेत. आणि मी तुम्हाला तेच सांगतोय, हा विषय आम्ही 1 महिन्याचा अल्टिमेटम का दिलंय, तर आम्हाला माहिती आहे आम्ही करणार आहे. हा प्रश्न फक्त आणि फक्त भारतीय जनता पार्टी सोडवू शकतो, कोणी सोडवू शकत नाही. हा आमचा शब्द आहे. आम्ही हा प्रश्न सोडवूनच दाखवणार. तुमच्या आजच्या विषयाचा कन्क्लुजन असं हम्म. की ह्या 1 महिन्याच्या कालावधीत महसूल असो किंवा नगर परिषद असो, हा, लाभार्थ्यांना प्रत्यक्ष कब्जा द्या. 100%. अन्यथा आम्ही आमच्या तथ्यानं कब्जा देऊ. कब्जा दिलेला आहे हो, फक्त हद्द खुणा दाखवा. जी वाटपची काय असेल प्लॉट नंबर फक्त दाखवा. मोजणी झालेली आहे, कब्जा पावती आहे, प्रत्यक्ष हस्तलिखित जागा तिथं द्या. द्या. म्हणजे प्लॉट नंबर फक्त दाखवा, नाहीतर आम्ही आमच्या पद्धतीने प्लॉट नंबर दाखवतो. ही भूमिका आम्ही घेणार आहे. प्लॉट नंबर सांगून तुमचं पुढे रँकिंग लागते 100% उतारेच उपलब्ध आहेत ना. ठीक आहे, कब्जा पावतीच उपलब्ध आहेत आमच्याकडे, नकाशा आहे, कब्जा करून सगळं आहे, मोजणी केलेलं आहे, पत्र आहे ते शासनाचे. आणि नुकसान भरपाईचा जो विषय आहे तो महसूल प्रशासनाने ते बघून घेतील. आमचं काय त्यात. ऑलरेडी तुमच्याकडे सगळं क्लिअर असताना तुम्ही सगळे भाजपचे पदाधिकारी नगरसेवक सगळे मिळून जाऊन लोक गोळा करून तुम्ही डायरेक्ट तिथे शेड का मारायला जावं. मग तेच भूमिका घेतली ना. संविधानिक मार्गाने संविधानिक मार्गाने सगळं क्लिअर आहे. सगळं clear आहे. त्यामुळेच 1 महिन्याचा अल्टिमेटम दिलंय. आम्हाला त्यासाठी आम्हाला कुठेही आम्हाला बळाचा वापर न करता आम्ही संविधानिक या मार्गाने आंदोलनाचा भाग आम्ही असू शकतो ना. संविधानिक मार्गाने जाणारे लोक आहोत. आम्हाला कुणाच्याही दबावाखाली कुठल्याही प्रस्थापितांच्या आमिषाला किंवा कुणाच्याही दबावाला बळी न पडता आम्ही संविधानिक मार्गाने आम्ही अकलूजच्या सीओ साहेबांना, अकलूजच्या माननीय प्रांत महोदय मॅडमांना सोबत घेऊन त्यामध्ये त्यांनी प्रत्यक्ष भूमी अभिलेख कार्यालयातून आमच्या जमिनीची मोजणी करून त्या मोजणीत आमचा हक्क वहिवाट करून आम्हाला ती आमची जागा आमच्या गोरगरिबांना ताब्यात द्यावी हीच आमची त्यांच्यासमोर मागणी राहील. आम्ही संविधानाच्या बाहेर जाऊन आम्ही काय हा कुदळ आंदोलनाचा प्रकार आहे. हा? हा आंदोलनाचा प्रकार पण आहे. आंदोलनाच्या प्रकारात आम्ही विविध आंदोलन करू. आम्ही जर आम्हाला आमच्या संविधानिक रीतीनं जर आम्हाला आमची जागा आम्हाला नाही भेटली तर आम्ही तीव्र पद्धतीनं या अकलूजमध्ये आंदोलन छेडू आणि त्या आंदोलनाला तिथून पुढे जर काय झालं नाही तर दिला, प्रशासन तर आम्ही सीओ साहेबांना, प्रांत मॅडमांना, तहसीलदार साहेबांना अकलूजमध्ये रस्त्यावर फिरू देणार नाही. या पद्धतीने आम्ही आमचं आंदोलन राहील. आम्ही आमची जागा आमच्या ताब्यात जोवर घेत नाही तोवर त्यांना आम्ही त्यांच्या ऑफिसच्या बाहेर म्हणा की जी काही आमची आंदोलनाची दिशा ठरेल त्या आंदोलनाच्या दिशाच्या माध्यमातून आम्ही तिथं पुढचा प्रवास आमचा राहील. ही जी घर आहे साधारण किती आहेत मतदार नागरिक किती आहेत टोटल? 514 कुटुंब आहेत. 776 कुटुंबांना लाभधारक होते. त्याच्यापैकी 514 लोकांना हस्तलिखित उतारे उपलब्ध करून दिले, कब्जा पावत्या देण्यात आल्या. आणि हे 514 जणांचा प्रश्न आहे. आज 514 जणांच्या कुटुंबामध्ये किती लोक झाले? एका कुटुंबामध्ये 5 जरी धरलं तरी 1000, 1500, 2000च्या वर जातात. आणि दुसरा गोष्ट, मायेवाडी गावठाणचा विषय सुद्धा असाच आहे. या संदर्भात तो सुद्धा विषय आपण मार्गी लावणार आहे. जयश्रीताई त्याचा पाठपुरावा करत आहेत. आता तात्पुरते आपल्या अकलूज गावठाण विस्ताराचा विषय आपण घेतलेला आहे. आज आहे 24 तारीख. पुढच्या 24 तारखेपर्यंत म्हणजे 24 जून पर्यंत जर हा विषय मार्गी नाही लागला तर आम्ही तीव्र स्वरूपाचं आंदोलन करणार आहे. शेवटचा प्रश्न आहे, तुमच्या प्रयत्नांना यश येऊन हा विषय जास्तीत जास्त किती दिवसात किंवा किती महिन्यात पूर्णपणे मार्गी लागेल असं तुम्हाला वाटतं? हा विषय चालू होऊन 24 वर्ष पूर्ण झाली. विषय लागला तर उद्या पण मार्गी लागू शकतो, महिन्याने मार्गी लागू शकतो, वर्षांनी मार्गी लागू शकतो किंवा अनेक वर्ष लागू शकतात. परंतु आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीने लवकरात लवकर हा विषय मार्गी लावण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहे.